सालगडी पती पत्नीला कोयता चाकूचा धाक दाखवून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लुटण्याचा प्रकार केलाय। यामध्ये चोरट्याने गळ्यातील 70,000 रुपये किमतीचे 18 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतले आणि 150 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 40,000 रुपये नेली। जाताना पती पत्नीला घरात कोंडलं, तसंच घराशेजारील वृद्ध महिलेच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे 11 ग्राम सोन्याची चैन हिसकावून तेथून धुवून टाकली। या घटनेत पती पत्नी जखमी झाले। याबाबत भीमराव शिंदे राहणार सांगोला यांनी 4 अनोळखी चोरट्यांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। सांगोला एकतपूर रोडवरील भीमराव शिंदे आणि रत्नमाला शिंदे असे दोघे पती पत्नी मिळून प्रकाश कांबळे यांच्या सांगोला रोडवरील शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत। रात्रीच्या सुमारास भीमराव हे घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते, तर पत्नी घरामध्ये दरवाजा बंद करून झोपली होती। पहाटेच्या सुमारास एकाने गळ्याला चाकू लावून जर आरडाओरडा केला तर जीवेठार मारीन अशी धमकी दिली आणि त्यांच्या हातातील उलट्या कोयत्याने त्यांच्या पाठीवर मारहाण केल्यामुळे ते घाबरून गप्प बसले। त्यामुळे दोघांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला धक्के दिल्यामुळे दरवाजाच्या आतील कडी तुटताच तिघेजण घरात घुसले। पत्नीला दमदाटी करत 40,000 रुपयांच्या 1,11,000 रुपयांचा ऐवज चोरून त्यांनी पोबारा केलाय।